आता मी मस्त रेडी झाले आणि आम्ही चालत आहे त्यांच्या सोसायटीत गणपती बाप्पाचे दर्शन करायला. तर चला तुम्हाला पण तिथले दर्शन करवते. ताई त्यांच्या सोसायटीमध्ये आलो आहे आणि हे त्यांच्या सोसायटीत मधले गणपती बाप्पा आहे. गणपतीची आरती इथे आता आरतीची तयारी चालू आहे. दिवा वगैरे लावणं आणि सगळे सोसायटीतले सगळे मेंबर जमा झालेले आहे मस्तपैकी. आणि आता करूया आरती. तर आता ताईन ते करताय आरतीसाठी तयारी. इथे आम्ही आता फोटो काढत आहे प्लस रील शूट करतोय. तर आमचे इथं फोटो आणि व्हिडिओ काढायचं चालू आहे. प्लस उभा अँगल प्लस आडवा अँगल, हे दोन्ही अँगलने आम्ही मस्तपैकी छान छान शूट घेतलेले आहे. आणि मस्तपैकी गणपती बाप्पाचे दर्शन केले. आणि गणपती बाप्पाचे दर्शन केल्यानंतर आम्ही सुद्धा इथं आरती घेतलेली आहे. आरती झाल्यानंतर मग ताई भाऊजी आम्ही सगळेजण चालले मस्त हॉटेलमध्ये जेवण करायला. तर आम्ही इथं आलो आणि वेट करते की आमचं जेवण कधी येईल आणि आम्ही कधी जेवण करेल. वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आज आम्ही पुण्यातून चाललो आहे छत्रपती संभाजीनगर. तर चला जाऊया. आम्ही का चाललो आहे, आम्हाला भेटायचं आहे आमच्या बाप्पांना लवकर, त्यासाठी आम्ही चाललो आहे मस्तपैकी छत्रपती संभाजीनगरला. तर चला जाऊया आपण घरी आपल्या. हे बघा आम्ही किती मोठ्या बॅग पॅक केल्या आहे घरी जाण्यासाठी. तेवढ्या बॅग असणार आहे सोबत. यांना टाकूया आता गाडीमध्ये आणि जाऊया लवकरात लवकर घरी. मी इथे माझा ट्रायपॉड मस्तपैकी सेट केलेला आहे. आमच्या बॅग वेट करताय लिफ्ट कधी येते. आणि लिफ्ट काय आज येऊ नाही लागली लवकर. वेट करते आम्ही लवकर लिफ्ट यावं म्हणून. आजा जल्दी से. मालगाडी आहे फिरो. घेतले आहे घरी थोडीसे इथून. घरी जाण्यासाठी आता आम्ही निघलेलो आहे. बसला आहे मस्त गाडीत. करते आमची गाडीची टंकी फुल. चालू आहे पेट्रोल भरायचं. देखने मैंने आम्ही इधर अभी हम गाड़ी के कर रहे टायर्स की हवा चेक हो गई. इथे आता आमच्या सगळ्यांच्या चालू आहे मस्तपैकी गप्पा मारायच्या. सगळेजण आपल्या आपल्या कॉलेजमधल्या स्टोरी शेअर करत आहे आणि खूप मस्त एन्जॉय करत आहे. त्यानंतर इथे आम्हाला समोर मस्त बजरंगबली दिसते. त्यानंतर रांजणगावचं आम्ही बाहेरून छान दर्शन घेतलं. त्यानंतर मग आम्हाला लागली होती भूक. आम्ही मानकर डोसामध्ये थांबलो आणि तिथं मस्त सगळ्यांनी डोसा पावभाजी काही खाल्लेलं आहे. माझ्या व्लॉगमध्ये तू पण नाही हवे ह्या बेकरीमधून मग आम्ही खारी डोस घेतलेला आहे. पुण्यावरून येताना आणि जाताना घेणेच कंपल्सरी. आम्हाला मस्त घरी येताना इतकं सुंदर आणि छान रेनबो दिसलेले की आम्ही त्याला बघतच येत होतो. आणि पाऊस पण त्यानंतर मग आम्ही आलो घरी. मग घरी गेले आपल्या गणपती बाप्पाचे दर्शन. आणि हे आहे आमच्या गणपती बाप्पाचं मस्तपैकी छान छान डेकोरेशन. आणि आमचे गणपती बाप्पा मस्तपैकी बसलेले आहे. तर आई बाबांनी त्यांनी गणपतीचं हे डेकोरेशन केलेलं आहे. तर ते किती मस्त आणि छान वाटते. त्याच्यावरचं हे लाईटसुद्धा
त्यानंतर सगळं खूप मस्त आणि छान डेकोरेशन झालेले आहे. आणि ह्या वर्षी आमच्या घरी मस्तपैकी छान बालगणेश आलेले आहे. तर तुम्हाला आमचे गणपती बाप्पा आणि डेकोरेशन कसे वाटले ते सांगा. मी चालली आता माझ्या माहेरी, माझ्या माहेरचं गणपती बघायला. चला लेट्स जाऊया आपण आता माझ्या माहेरी. मी हे येत नाहीये माझ्यासोबत, चिटिंग करताय. मी एकटी माझ्या माहेरचा गणपती बघायला, माझ्या माहेरचा गणपती सोडून मी दुसऱ्या बघायला कसं सासरचा बघावं लागतं ना. मी कसा बघितला सासरचा अन्सारी येतो नाही. आमच्या मम्मी त्यांचा गणपती इथं तयारी करते. हा अध्यक्ष आहे माझे पप्पा. इथं प्राची. हाय गाईज, थँक्यू गाईज. इथे चालू आहे आता मस्त आरतीची तयारी. तर चला आपण करूया आरती. सगळे रेडी झाले, चलो. थांबा 2 मिनिटं थांबा. त्याला नीती आता आपल्या महागणपतीकडे. तर चला जाऊया आपण आपल्या महागणपतीकडे. हे आपले मित्रमंडळ. मी काल आली. हाय. हे न्यू मेंबर कोण आहे? ओ छान आहे. हाय. आणि हे आहे, हे आपला बबलू भाई. हे आहे आपलं मंडळाचा गणपती. मी इथली अध्यक्ष प्राची आहे का? हे बघा, आमच्या गल्लीमध्ये खूप क्यूट छान मुलगी आलेली आहे. आणि ती मला मस्त पोजेस करून दाखवते, प्लस हाय पण करते. तिला फार मजा येते. आणि ती एक छोटी क्यूट मॉडेल सुद्धा आहे. देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन माते मान स्वामी माते मान कामना पूर्ती. जय देव जय देव. इथे आता संगीत खुर्ची खेळायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तिथे चिल्लर पार्टी खेळत आहे मस्तपैकी छान छान संगीत खुर्ची. इकडे इकडे कॅमेरा आहे. छान आहे असं का? छान आहे.
आहे गाईस. अडॉप्ट प्लस किडनॅप दोन्ही समजू शकता. स्वागत, वेलकम काव्या, वेलकम टू अवर होम. हाय, कोणता दादा? अक्षय कुमार दादा. माझं नाव काय? माझं नाव चिमू दीदी. लक्षात राहील का? माझं नाव सांग परत. अक्षय दादा. अरे यार मेमरी काही बरोबर दिसत नाही. पाय पड पाय. मी तर पड खाली पड. ती आटकून घेईन कॅडबरी. फोटो घेत दादा बघ इकडं दीदीकडे बघ. हाय मन. एक्सक्यूज मी. शेकी शेकी शेकी. हाय, तुझी कंबर. ए लाव रे लवकर. उद्या या आमच्या घरी डान्स करायला. ते आलंच नाही. असंच असतंय. असंच कारण की आम्हीच करणार तुमच्या घरीचे. पिझ्झा पार्टी कॅन्सल केलेला आहे. प्राचीला आम्ही फक्त रिश्वत दिली होती थोड्या वेळासाठी. प्राची को फसाने के लिए. ओके. हे तुम्ही काळा कलरची डाळ, तर मग मुगाची डाळ. आम्ही पार्टी खायला आलोय गाईस. हाय गाइस. मध्ये आम्ही बट्टी खाणार आहे. यस, उसके लिए हम आए हैं. यस, गणपति पापा को भूल ही गए. ये है मामा का गणपति. प्राचीन पप्पा. इधर खाना ही नहीं बना और हम खाने को आ गए हैं. देखो अभी क्या किया जाए. अभी बना रही है ये मामी, फिर हम खाएंगे. टाइम हो चुका है. यस. टीवी चालू करती हूँ. तो इधर दोनों लोग बना रहे हैं. हाँ, वरण बन चुका है गाइस. नीचे डांस की वजह से इसको लेट हो चुका, बाकी कुछ नहीं. तो कुछ नहीं कर लेंगे. म्हणून नंतर लेट केलं मी. ओके, गरम गरम खाण्यासाठी गरम रेसिपी आहे असं इथं मामीचं एक्सप्लेनेशन चालू आहे. सो एक्सप्लेनेशन स्वीकारण्यात येत आहे. चला इकडे जाऊया थोडं. इकडे काय चालू आहे. इकडे सगळेजण मस्त रिलॅक्स करत आहेत, नाचून थकलेले आहे. आम्ही बट्टी खाणार. यस. अजून ब्लॉगर. यस आतापर्यंत यस. कुंभावर जाऊन बसवर उभा राहून हे माझे मामा तिथे व्लॉगची सुरुवात करतात. त्यांच्या चॅनलला पण सुरू लाईक शेअर सबस्क्राईब करा. थोडा व्ह्यू दाखव एअरपोर्टचं. इथून बघा एअरपोर्टचा व्ह्यू आहे. बघत 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 बनवणार. इधर इधर तुम्हाला स्माइल कीजिए गाइस. रिंकू पवरती आणून काम लावून दिलं. यस. आज मग हिंदी मराठी मिक्स करणार हो. एकदम ब्लॉगर की खासियत है वो ऐसाच करते. देते सांग दे ना, हमको देतेच नाही. तुझा डायलॉग वापस घेऊ शकतो. वापस एकदम वो ऐसाच करते. हमको देते सांग दे, देतेच नाही. माझ्या मनी प्लांट किती खतरनाक आलेले आहे. रिकाम्याचा प्रश्न कोणी म्हणूच नाही शकत. पिझ्झा आलेला आहे जो प्राचीला खायचा होता. आणि पिझ्झा पार्टी विथ डाळ बट्टी पार्टी होणार आहे.
त्यात टाकणार का? ते रात के 12 बजे हमने खाना खाया है फाइनली। अरे दोनों कुछ तो चल रहा है इनका। मदद खाना चल रहा। शुक्र करता उठ मग. तीन तीनचे झाड आपला हात मशीन दाखवू का तुला थांब थोडा एकदा मामू असं एक कधीच चालू शकतो मी नाही